हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हॅपी संडे. तर आहे ना, मी आता जस्ट आंघोळ वगैरे केली. मी गॅलरीमध्ये गेली की तुम्हाला एक नजारा दाखवते. तिथं वरती ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. बिचारा काकांना जागाच नाही. तिथे काका बघा कुठं झोपले. कसं असतं ना, बिचारे तिकडं झोपले. थोडस मला हसू आलं एक टाइम, पण मग एक टाइम असं वाटलं की नाही, आई बाई 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 बाई. सो माझी बहीण साठून गेली. ती काय काढायचं तुझं MRF? शी ती बोलत नाही डायरेक्ट. शी वेळ इथं दुखतंय तिचं, कारण की तिला एकच किडनी आहे. सो तिची एक किडनी खूप दुखते, एक किडनी गायब आहे. मजाकची गोष्ट नाही, पण आम्ही जाणार आहे थोडंसं. सो गाईच मी तुम्हाला थोडं गाडीवर गेडी मारून येते मी, कारण की टाईम नाही भेटत नंतर. सो थोडंसं गेडी मारते. आणि शूजमध्ये सॉक्स नाही घातले म्हणून ते शूज पडायला लागले माझ्या गाडी. लय ऊन आहे, लय ऊन आहे, लय ऊन आहे बाहेर. काहीच आम्ही आता कुठं आहे? मुंबई नाक्याच्या रोडला आहे. आणि मुंबई नाक्याच्या रोडला आहे गाईच. आम्ही तुम्हाला बघू शकता, हे बिझनेसची कंपनी नाही हो पपडी, हे बिझनेस प्लस कंपनी. डेटामॅटिक्स आहे ना, तिथं जायचंय आपल्याला. अहो मी तुम्हाला बोलली किंवा तुम्ही आधी टर्न घ्या, तुम्ही ऐकत नाही ना. नाही, हे आपल्याला ह्या रस्त्याला जायचंय. असं डेटामॅटिक्स नाही माहित पप्पा तुम्हाला? ठीक आहे, इकडं या सगळं जायचं आहे. चमकायला लागलं. सो गाईज, इकडं जे आहे ना, या एरियामध्ये सगळे हॉस्पिटल असतात. म्हणजे स्पेशल हा रोड स्पेशल आहे ना हॉस्पिटलसाठी. गाईज दाखवू इच्छिते मी तुम्हाला. पोलीसवाले भाई पप्पा बोलताय का? मी बोलते. काहीच गर्दी बघू शकता तुम्ही, लय गर्दी इथं. सर्व्हिस रोड जावं लागेल पपडी आपल्याला. गाईज मी मुंबई नाक्याला आली होती. मी जस्ट गाडी अशी आम्ही लावली. मी हे नाव वाचलं आणि मी इथं गाडी लावली होती. तर इथून आहे ना ते दिसत नाही. फक्त आहे ना तिथं काय दिसतं माहिती आहे का? मीठ पा. मग मी नंतर वाचलं की इथं काय आहे. मग तिकडं होतं मीठ स्पा असं होतं काहीच तिकडं. आता आम्ही आलो आहे ताईचा MRI काढायला. दाखवू इच्छिते मी तुम्हाला कोणतं हॉस्पिटल आहे. मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवते. वरतून जायचंय ना आपल्याला. पप्पा, ताई, MRI काढायचं आहे. किडनीचं थोडं जास्त दुखतंय तिचं काहीच, म्हणून तिचं MRI काढायचं आहे. बघू आता काय करायचं. मला बॉटमला जायचं होतं, पण आम्ही वर आलो आहे. आई ते उडतं म्हटलं, काय उडून राहिलं. काही मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या मनाची. हे असं पाहिलं ना मी काही, मला डायरेक्ट फोबिया होऊन जातो हे असं काही पाहिल्यावर. म्हणून मी लांबच राहते या गोष्टीपासून. हे बघा इथं जायचं आहे आम्हाला. काही जाता तिचा MRI वगैरे काढणार आहे. हे बघा इकडे जायचं आहे आतमध्ये. आता बघू आता काय होतं, तसं मी तुम्हाला दाखवतो. काही आम्ही इथं आलो आहे, बघू शकता तुम्ही हॉस्पिटल. काय विषय आहे? नेमकं काय झालंय तुला? अगं किडनी शोधायला आम्ही किडनी शोधायला आणि MRI काढायला आलो आम्ही. गाईच किडनी कुठेतरी गेली आहे, काय माहीत नाही मला बी बरं नाही. मला तर बरंच नाही, भीती बसून जरा असं माझ्या बिंडे घालून. काय करू बाबा, पेपर वाचायला लागला. बघू आता काय होतं गाईच. आणि इकडचं बघू शकता तुम्ही, इथं पेपर ठेवले मस्त. बघू आता काय होतं काय नाही, डॉक्टर काय म्हणतात तसं नाही तुम्हाला सांगून जायचं.
किती परत एकदा पप्पांचा तर 47 निघाला. माझं बाई मी जेव्हा बघितलं तर मी तर पप्पांचा पण म्हणजे आहे मी तरी 44 आहे माझं वजन. मला वाटलं नव्हतं माझं वजन कमी झालं. माझे 48 होतं पहिले, आता डायरेक्ट 44 वर आली मी. किती आई शपथ 44. गाईज हॉस्पिटल नंतर आल्यावर म्हटलं की थोडंसं दूध पिऊन घेऊ, कारण की मी खूप कसतरी होत होतं मला ते बघून बघून, म्हणून मी लगेच दूध पिऊन घेतलं. नाही कळालं चम्मच का बरं? ऋषिकेश का बरं? नाही हो, ऋषिकेशने कॉल केला होता. चम्मच ते हे चम्मच कोणते? हो काटेवाले चमचे बोलतात. या, काटेवाले. सॉफ्ट फूड नाही बोलत. पप्पांनी मस्तपैकी ताव मारलाय गाईच. कोण माझी बहीण ना असा अर्धवट व्हिडिओ काढत होती, मी असं केला होता झूम आउट. हाऊसिंग मस्त आहे. गाईज थोडं घरी सामान नव्हतं आमच्याकडे, चाकू वगैरे, तर आम्ही तो पवननगरवरून घेतला. आणि आम्हाला थोडेसे चिप्स पण घ्यायचे होते, म्हणून थोडे केळीचे चिप्स पण घेतले आम्ही. 50 रुपीजला एक पॅकेट होतं, ते पण घेतलं. आणि नंतरून आम्ही काकडीच घेतले. काकडी घेतली मस्त 1 किलो. आणि माझ्याकडे मस्त सामान देऊन टाकलं होतं या लोकांनी सगळ्या पटक. गाईज आम्ही पाणी गरम करायचं आणलंय ना, तर आम्ही बादल्या घेतोय. बादली घेतोय गाईज आम्ही. आता ते काका व्हरायटी देणार आहे. ही एक आहे, ही एक आहे. हीच राहू द्या काका, जाऊ द्या, चांगली. आणि आमचा मॉपची लई मारामारी होती, म्हणून आता आम्ही मॉप घेतोय गाईज. मॉप मॉप मॉप. सो आम्ही मॉपही घेणार आहे. काका फुल ब्लॉकमध्ये येणार आमच्या. आम्ही आणि हा हे सगळं बाजार घेतलेला आहे. तिकडं पण बाजार आहे गाडीच्या इथं. आणि गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी पहिले ना इथं डान्स क्लासला होत्या, इथं वरती. इथं लय मज्जा यायची, लय मज्जा यायची, लय मज्जा यायची. ते दिवस आठवतात डान्स क्लासचे. पण आता सध्या सगळं बंद आहे. मी ना पहिले इथं डान्स क्लास बघत होती, मग माझं लक्षात आलं की इथं डान्स क्लास आहे. लक्षात नाही आलं, किती दिवसानंतर आली ना गाईज त्याच्यामुळं. आता आम्ही पहिले मॉप घेतो. मॉप घ्यायचं आहे आम्हाला, कारण की आमची फरची पुसल्या नाही जात मी ना मॉपची. वाक्याला कोणाला होत नाही ना. आम्ही आता मॉप घेतो गाईज. सो गाईज आता माझी ताई बिर्याणी बनवते. आणि बिर्याणी बनवून झाली की मग मी जेवण करून झोपून घेणार आहे, कारण की उद्या ऑफिसला जायचं आहे ना वापस. आणि तनुकी पण जेवली नाही गाईज अजून, काहीच नाही. आणि आम्ही ना काय काय आणलं दाखवते मी हे चिप्स आणले केळीचे. आणि काय आणलं होतं अजून, मॉप आणलाय मी, कारण की मॉप नव्हता म्हणून फरची पुसायचे वांदे होत होते. दाखवते मी मॉप पण कसं असतं जे डिफॉल्ट राहतं